2025च्या मागे वळून जर बघितलं ना, असं वाटतं कुठेतरी कलियुगाला सुरुवात तर नाही झालेली आहे. कारण सुरुवातीला कुंभमेळ्यामध्ये झालेली गर्दी आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचा गेलेला जीव, त्यानंतर दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर तीच गर्दी आणि वापस निष्पाप लोकांचा जीव. थोडेच दिवस काही जात नाहीत, लोक जिवंत असताना स्वर्ग बघायला जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि पहलगाममध्ये जो अटॅक झाला त्यामध्ये सुद्धा निष्पाप लोकांचा गेलेला जीव. एवढं सगळं झाल्यानंतर लगेच एक अजून बातमी येते की RCB IPL जिंकल्यानंतर तिथे त्या फॅन बघायला गेलेल्या आपल्या आवडत्या प्लेअरला ट्रॉफी उचलताना त्या लोकांचे गेलेले जीव. असं वाटतं की देव नक्की काय बघतोय या सगळ्यानंतर. आणि हे सगळं थोडा टाइम जात नाही तोपर्यंत जे एक न्यूज कानावर धडकते की एका मुलीने मुलाचा जीव घेतला, जी की राजा रघुवंशीची आहे, किंवा एका मुलाने मुलीचा जीव घेतला, जी की आपल्या पुण्याच्या ताईची गोष्ट आहे. सो ह्या सगळ्यानंतर सगळ्यात मोठा इन्सिडेंट वाटत होता की मुंबईतल्या लोकल ट्रेनचा हादसा झाला. तो मोठा इन्सिडेंट वाटत असतानाच काहीच दिवसानंतर अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्लेन क्रॅश होऊन शेकडो लोकांचा जीव जातो. आणि या सगळ्यानंतर वाटतं की खरंच कलियुगाला तर सुरुवात नाही झाली. मित्रांनो, काहीही करताय, जेवढी काळजी होईल तेवढी आपल्या साईडने नक्की घ्या, कारण ह्या काय होईल या पूर्ण प्रवासामध्ये आपल्या काहीच सांगता येत नाही. त्यामुळे नक्कीच काही करत असाल, स्वतः जेवढे प्रिकॉशन्स घेता येतील तेवढं नक्की घ्या.